नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून आज एक महत्त्वाचा सब्जेक्ट तुमच्यासोबत डिस्कस करत आहे। आज 2 मे 2026 नीट यूजी 2026 च्या एक्झाम उद्या रविवार दिनांक 3 मे रोजी होणार आहे। त्याच्या पूर्वसंध्येला आपल्या सर्वांसाठी एक स्टेट बोर्ड, महाराष्ट्र स्टेट बोर्डचा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इंग्लिश आणि मराठी क्रॉप सायन्स असे विषय घेऊन त्याचा रिझल्ट स्टेट बोर्डाचा लागला आणि परीक्षेच्या आदल्या दिवशी सर्वांना एक धक्का दिलेला आहे की एलिजिबिलिटी क्रायटेरिया नुसार जर पाहायला गेलं तर जो सीईटी सेल मार्फत महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस आणि बीडीएस साठी काउन्सिलिंग करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी, मग ते मॅनेजमेंट कोटा असू दे किंवा मेरिट कोटा असू द्या किंवा डीम्ड कॉलेजेस असतील किंवा गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट, या सर्व एमबीबीएस बीडीएस साठी ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तिन्ही विषय घेऊन त्याचबरोबर इंग्लिश विषय पण तुमचा असला पाहिजे। तुम्ही महाराष्ट्र राज्यातले डोमिसाईल असला पाहिजे, त्याचबरोबर 10वी आणि 12वी महाराष्ट्र राज्यामधला असला पाहिजे, तरच तुम्ही 85% मेरिट कोट्यासाठी महाराष्ट्रामध्ये इलिजिबल आहात। त्याच्यासाठी एमबीबीएस बीडीएस साठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया स्टेट बोर्ड मध्ये किती मार्क्स असले पाहिजेत या संदर्भातलं एक डेफिनेशन आहे। ते ज्या विद्यार्थ्यांची कॅटेगरी ओपन आणि ईडब्ल्यूएस आहे या सर्व कॅटेगरीसाठी, ओपन आणि ईडब्ल्यूएस या दोन्ही कॅटेगरीसाठी त्यांना फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तिन्ही विषयामध्ये जो काही बोर्ड परीक्षेमध्ये आपल्याला 150 मार्क्स असणं आवश्यक आहे, म्हणजेच 300 पैकी 150 मार्क्स असणे आवश्यक आहे। मग त्यामध्ये तिन्ही विषयामध्ये कितीही कमी जास्त असले तरी चालू शकतात। तेच जर आपण बीएमएस, बीएचएमएस आणि बीयूएमएस या ग्रुप बी साठी पाहायला गेलं तर नीट 2025 पासून जो क्रायटेरिया सेम एमबीबीएस बीडीएस साठी होता तो क्रायटेरिया आता काढून टाकलेला आहे। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना बीएमएस आणि बीएचएमएस साठी ऍडमिशन घ्यायचंय, मॅनेजमेंट कोटा असेल किंवा मेरिट कोट्यामध्ये, अशा विद्यार्थ्यांसाठी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश घेऊन महाराष्ट्रामधून परीक्षा दिलेली असेल आणि डोमिसाईल महाराष्ट्राचा असेल आणि 10वी 12वी महाराष्ट्रात झालेली असेल आणि तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तिन्ही विषयाला मिळून अगदी 35% म्हणजे 105 पेक्षा जास्त मार्क्स असतील, नुसतं पासिंग असेल तरी सुद्धा तुम्ही ओपन कॅटेगरी असा किंवा ईडब्ल्यूएस असा किंवा अदर कॅटेगरी कोणती असू द्या, या सर्वांसाठी आपल्याला इलिजिबल होत आहे। एमबीबीएस बीडीएस साठी NT 1, 2, 3, व्हीजे, एसबीसी, एसीबीसी, ओबीसी आणि एससी आणि एसटी साठी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या तिन्ही विषयांची बेरीज 120 असणं आवश्यक आहे एमबीबीएस बीडीएस साठी। परंतु बीएमएस, बीएचएमएस आणि बीयूएमएस साठी आपल्याला पीसीपीची बेरीज ही कितीही असेल, फक्त पासिंग झालेला असेल तरी सुद्धा चालू शकणार आहे। म्हणजे हा एक दिलासादायक बातमी गेल्या वर्षीपासूनच्या विद्यार्थ्यांमध्ये लागू आहे। बऱ्याच वेळा ह्याच्यामध्ये एक डिस्क्लेमर मी तुम्हाला सांगतो की हे फक्त गेल्या वर्षी सांगण्यात आलेलं होतं, हे आपल्याला नीट 26 साठी लागू आहे का, तर माझं म्हणणं 100% लागू आहे, पण ह्याच्यामध्ये काही नियमात बदल झाला तर मी तुम्हाला पुढे सांगेन। त्याचबरोबर ग्रुप सी मध्ये अलाइड कोर्सेस येतात, त्यामध्ये बीपीटीएच, बीओटीएच आणि बीपीएनओ आणि बीएएसएलपी अशा प्रकारचे आणि बीएनवायएस या सर्व अलाइड कोर्सेसमध्ये पॅरामेडिकल कोर्सेससाठी ऍडमिशन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी मात्र फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये कितीही मार्क्स असले तरी काही प्रॉब्लेम येत नाही, तुम्ही फक्त पास असाल तरी सुद्धा चालू शकते। म्हणजेच ग्रुप बी साठी आणि ग्रुप सी साठी नीट परीक्षा देणं कंपल्सरी आहे, परंतु 12वी सायन्समध्ये कितीही मार्क्स असले तरी तुम्ही इलिजिबल आहात। आता मॅनेजमेंट कोट्यासाठी तुमचे किती 35% जरी मार्क्स असतील तरी मॅनेजमेंट कोटा असेल किंवा मेरिट कोटा असेल, या सर्व कोट्यासाठी तुम्ही इलिजिबल आहात। आता जो प्रश्न राहतो तो म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना बीडीएस करायचा आहे किंवा एमबीबीएस करायचं आहे आणि त्यांना पीसीबी मध्ये मार्क 120 पेक्षा कमी, ह्या सर्व कॅटेगरी ओबीसी, एसबीसी, एसीबीसी, त्याचबरोबर NT 1, 2, 3 आणि व्हीजे आणि एससी एसटी या कॅटेगरीसाठी 120 पेक्षा कमी मार्क्स असेल तर तुम्ही इलिजिबल नाही। आणि ओपन आणि ईडब्ल्यूएस या कॅटेगरीसाठी जर पाहायला गेलं तर तुम्हाला 150 पेक्षा जास्त मार्क्स पाहिजेत एमबीबीएस बीडीएस साठी। जर त्याच्यापेक्षा एक जर कमी असेल, 149 मार्क्स असतील, तरी सुद्धा तुम्ही
MBBS BDSच्या मॅनेजमेंट कोटाच नव्हे तर तुम्ही फॉर्म भरण्यासाठी सुद्धा इलिजिबल होत नाही. या सर्वांवरती आपल्याला उपाय सांगण्यासाठी मी आलोय. तर याच्यासाठी एक उपाय आहे, तो म्हणजे इथून पुढे आता रिझल्ट लागलाय त्यानंतर त्याची जो रिझल्ट लागलेला आहे त्याची झेरॉक्स किंवा डाउनलोड करून घ्या, त्याचे प्रिंट काढून घ्या. आणि तुम्हाला जर मार्क्स MBBS BDS करायचंय आणि 120 पेक्षा कमी मार्क्स आहेत अदर कॅटेगरीला आणि ओपन आणि EWS साठी 150 पेक्षा कमी मार्क्स आहेत, तर अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही रिचेकिंग साठीचा एक पर्याय उपलब्ध आहे. तुम्ही सर्वजण मिळून जर समजा रिचेकिंग केलं तर त्याच्यामध्ये मार्क्स वाढू शकतात. त्याचा रिझल्ट 10 ते 15-20 दिवसात येईल. त्यानंतर मात्र श्रेणी सुधार परीक्षा, ज्याला आपण म्हणतो इम्प्रुव्हमेंट एक्झाम असं म्हणतो, त्या संदर्भात मी डिटेल व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये मांडणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार परीक्षा द्यायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी काय करावं लागू शकतं आणि परत आपण परीक्षा याच वर्षी देऊन त्यामध्ये नंतर जे मार्कशीट येणार आहे ते मार्कशीट तुम्ही आपल्याला वापरता येऊ शकणार आहे. त्यामुळं सर्व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी पालकांना या वर्षीचा 12वीचा निकाल थोडा टफ साईडनं लागलाय. त्यामुळे जर समजा तुम्हाला स्कोर कमी आला असेल तर तुम्ही काहीही काळजी करण्याचे कारण नाही. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा. 100% आपण त्याच्यावरती मार्ग काढू शकतो. एवढंच या निमित्तानं सांगून आपण सर्वजण जे अदर कॅटेगरीचे आहेत आणि त्यांना 120 पेक्षा कमी मार्क्स आहेत आणि जे ओपन आणि EWS कॅटेगरीचे आहेत त्यांना 150 पेक्षा कमी मार्क्स आहेत असे विद्यार्थी MBBS BDS साठी इलिजिबल होणार नाहीत. अशा विद्यार्थ्यांसाठी रिचेकिंगचा पर्याय सध्या उपलब्ध आहे आणि ते तुम्ही सर्वजण करून घ्या. आणि समजा त्यामध्ये ही मार्क वाढून आले नाही तर पुढे श्रेणी सुधार परीक्षा किंवा इम्प्रुव्हमेंट टेस्ट असं म्हणतात, तर हे इम्प्रुव्हमेंट टेस्ट आपल्याला साठीची इन्फॉर्मेशन मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊन तुमच्या करिअरच्या वाटेवरती हा मैलाचा दगड म्हणजे करिअर मेकिंग गायडन्सचा हा जो चॅनल आहे तो सबस्क्राईब 100% करा. त्याचबरोबर आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता की जेणेकरून प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला गायडन्सची सिरीज चालूच राहील. एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.